नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. आजचा दिवस आपण सगळीकडे साजरा करत असतो. पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. केवळ आपण त्यावर चर्चा करून चालणार नाही, तर प्रत्यक्षात काम देखील करावं लागेल. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करण्याचे काम अनेक संस्था, व्यक्ती करत आहेत. आणि असेच एक व्यक्तिमत्व आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओत आपल्यासोबत उपस्थित आहे, ज्यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरला अधिक सुंदर बनवण्याचा ध्यास घेतलाय. वी फॉर एन्व्हायरमेंट संस्थेचे प्रमुख आदरणीय कमलकुमारजी पहाडे सर आज आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत आणि पर्यावरणाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी सर, तुमचं आपल्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की ही जी वृक्षारोपणाची आवड आहे ती तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली? मी ही ॲक्टिव्हिटी साधारणतः 2010 पासून चालू केली. मी लँडमार्क एज्युकेशनमध्ये एक कोर्स केला होता आणि त्या कोर्समध्ये एक कम्युनिटी प्रोजेक्ट घ्यायचा असतो, एक सामाजिक उपक्रम घ्यायचा असतो. तर त्याच्यामध्ये मी विचार केला होता की मी 2000 झाडं लावण्याचा एक सामाजिक उपक्रम घेतोय म्हणून. अच्छा. तर त्यावेळेस आमचे एक कोच होते निलेश सुनाना म्हणून. ते म्हणे असं एक एवढा छोटा प्रोजेक्ट नाही घ्यायचा, असा प्रोजेक्ट घ्यायचा की जो आपल्याला वाटतो की ते आपल्या आव्याकाबाहेरचा आहे. बरोबर. तर त्यांनी सांगितलं की 1,00,000 झाडं लावेल असा प्रोजेक्ट घे. आता मी तर ते मला ते पटत नव्हतं, कारण ते शक्य नव्हतं. पण त्यांनी सांगितलं होतं की असंच आपण विचार करायचा आणि पुढे जायचं. मग मी त्यावेळेस तो प्रोजेक्ट घेतला की मी 1,00,000 झाडे लावेल म्हणून, आणि मी ॲक्टिव्हिटी चालू केली प्लांटेशनची. मग मी आणि माझे काही मित्र असे मिळून ते हळूहळू ती ॲक्टिव्हिटी चालू केली आणि तो प्रोजेक्ट चालू केला. आणि अशा प्रकारे ती ॲक्टिव्हिटी चालू झाली. अच्छा सर, आणि जसं मी आत्ता उल्लेख केला की तुम्ही वी फॉर एन्व्हायरमेंट या संस्थेचे प्रमुख सुद्धा आहात, तर मग ही जी संस्था आहे ही आपण सुरू करावी, ही कल्पना नेमकी तुमच्या मनामध्ये कशी आली? तर ज्यावेळेस आम्ही ही ॲक्टिव्हिटी करत होतो त्याच वेळेस आमच्याबरोबर मेघना बर्जाते पण होत्या लँडमार्क एज्युकेशनमध्ये, संजय आंबेकर वगैरे आमचे मित्र कंपनी होते. अच्छा. तर आम्ही ज्यावेळेस विचार केला तर आमच्यामध्ये चर्चा पण व्हायची. तर त्यावेळेस आपल्या मराठवाड्यामध्ये वारंवार दुष्काळ पडायचा. बरोबर. 1 वर्ष झालं की दुष्काळ वर्ष झालं. तर आम्ही ज्यावेळेस त्याच्यामध्ये विचार केला तर त्या लक्षात आलं की आपल्या मराठवाड्यामध्ये ग्रीन कव्हर फार कमी आहे आणि दुष्काळावर एकच पर्याय आहे की जोपर्यंत झाडांची संख्या वाढत नाही तोपर्यंत आपण याच्यावर मात करू शकत नाही. बरोबर. मग ते करताना मग असं लक्षात आलं की एवढं कमी प्रमाण आहे आपलं की 1-1.5% प्रमाण आहे. आपल्याला जर 8 आणि 10 याच्या 32% पाहिजे ते कव्हर जर वाढवायचं असेल तर फार मोठ्या प्रमाणात आपल्याला प्लांटेशन करावं लागेल. आणि एक दुकट्याचं काम नाही, 5-25 लोकांचं काम नाही. तेव्हा आम्ही ठरवलं की आपण एक मोठी NGO तयार करू, लोक सहभाग वाढवू आणि हे काम मोठ्या प्रमाणावर करू. त्यासाठी मग आम्ही एक NGO स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि ते करताना मग आपल्याला असं ठरलं की असं NGOचं नावही असं असेल पाहिजे की लोक आकर्षित झाले पाहिजे, ते काम करण्यासाठी लोकांना इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे. मग मराठीत त्याचं असं टाकलं की आम्ही पर्यावरणासाठी असं हे ठरलं. पण लोकांना काही काही शब्द असे असतात की ते इंग्लिशवाले जर परिचित असतात, म्हणून आम्ही ते वी फॉर एन्व्हायरमेंट असं त्याचं इंग्लिश नामकरण करून NGO रजिस्टर केली 2015 साली. अच्छा. अरे वा. आणि मग सर, पर्यावरण क्षेत्रातच आपल्याला काम करायचंय, हे तुम्ही कधी ठरवलं? असा एखादा टर्निंग पॉइंट की आता तुम्हाला वाटलं की नाही आपल्याला याच क्षेत्रामध्ये काम करायचंय? टर्निंग पॉईंट असा आहे की माझा स्वभाव असा आहे की मी वेगवेगळे कोर्स करत राहतो. जे चांगले आपले पर्सनल डेव्हलपमेंटचे वगैरे असतात ना, त्यातच मी एक सुरतचा एक कोर्स आहे, त्याच्यामध्ये एक हे केलं. त्यांनी मी सांगितलं की पर्पज ऑफ लाईफ तुमचं तुम्ही डिफाईन करा. अच्छा. पर्पज ऑफ लाईफ डिफाईन करा आणि त्याप्रमाणे मग तुमच्या जीवन त्याप्रमाणे तुम्ही निर्माण करा. मग त्याच्यामध्ये मी हे केलं की आपली परिस्थिती इकडची वाईट होतेच, झाडांची लावण्याची गरजच होती. मग मी माझा पर्सनल आहे तर मी ठरवलं की माझं पूर्ण आयुष्याच्या पुढे मी पर्यावरणावर काम करेल आणि त्या दृष्टीने मग मी ही ॲक्टिव्हिटी चालू केली फुल फ्लेज. अच्छा. आणि मग सर, तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत असे कोणते कोणते मोठे मोठे प्रकल्प केलेत किंवा उपक्रम राबवलेत?
आमच्या सुरुवातीला आम्ही प्रत्येक रविवारी काम करायचो. ज्यावेळेस ही 2015ला संस्था स्थापन झाली, प्रत्येक रविवारी आम्ही शहरातील मोठमोठे ओपन स्पेसेस जे होतात, म्हणजे महानगरपालिकेचे गार्डन्स, गव्हर्नमेंट ऑफिसेस जे आहेत त्याच्या ओपन स्पेसेस, आजूबाजूच्या जागा, शाळा कॉलेजमधल्या ओपन स्पेसेस, ह्या जेवढ्या काही ओपन स्पेसेस होता शहरातल्या, आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी जसं कारगिल उद्यान आहे, फार असे जवळपास 25-30 ओपन स्पेसेस आहे, तिथं आम्ही प्लांटेशन करून ते मेंटेन पण केले. त्याचं रविवारी त्याचं आम्ही मेंटेनन्सही करत असो. असं आम्ही 2017 पर्यंत ह्याच ऍक्टिव्हिटी करत होतो. पण 2017 नंतर आम्हाला महानगरपालिकेकडनं किंवा याच्याकडनं ओपन स्पेसेस मिळणंही कमी झालं आणि जागा कमी पडू, म्हणजे आमचं त्या ऍक्टिव्हिटी ग्रुप तयार झाला होता. प्रत्येक संडेला काम तर करायचं होतं पण जागा मिळत नव्हती. तर मग सहज एके दिवशी मला कल्पना आली, माझा 4 मेला बर्थडे होता, की आपण डिवायडर वर चालू करू. कारण रोड साईडला आम्ही प्रयत्न केला, तर रोड साईडला प्लांटेशन करताना 2 वेळा असा अनुभव आला की एक ठिकाणी एकाची घराची ड्रेनेज लाईन तुटली, एका ठिकाणी इलेक्ट्रिकलची वायर खालनं आली होती, ती वायर तुटली आणि लोक रोड साईडच्या घराच्या समोर परमिशन देत नव्हते, विरोध करत होते. तर रोड साईडला तर गरज नव्हती आणि शहरातली संख्या एवढी वाढलेली आहे गाड्यांची, पोल्युशन एवढं वाढलेलं आहे. आपल्या शहराचं जर पोल्युशन कमी करायचं तर रोडवर झाडं असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही मग डिवायडरमध्ये प्लांटेशन ऍक्टिव्हिटी चालू केली 2018ला माझ्या बर्थडे पासून. आणि मग ती आम्ही कंटिन्यू आतापर्यंत चालू आहे. ते आम्ही पहिले प्रायोरिटी ओपन स्पेसलाच देतो, पण ओपन स्पेस नसेल तर डिवायडरवर ऍक्टिव्हिटी चालू असते. आता सध्या आमची उन्हाळ्यात एकदा पावसाळा संपला की उन्हाळ्यात मेंटेनन्सची ऍक्टिव्हिटी चालू असते वर्षभर. अच्छा. आणि मग सर, आपल्या शहराचा जर का पर्यावरणाचा विचार केला तर मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या समोर असे कोणते चॅलेंजेस येतात की ते तुम्हाला म्हणजे खूप मोठी मोठी आव्हानं वाटतात? चॅलेंजेस आता डिवायडरवर जे आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस ट्रॅफिकचा एक इश्यू असतो, तर आम्ही पूर्ण सेफ्टी, त्याला सेफ्टी गार्ड वगैरे गाडीच्या पाठीमागे लावून आम्ही पूर्ण सेफ्टीने काम करत असतो. याच्यामध्ये आम्हाला प्रशासनाची पण जेवढी पाहिजे तेवढी मदत होत नाही, पर्टिक्युलरली महानगरपालिकेची. आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला, त्यांना निवेदन दिले की आम्हाला, आपल्या शहराची परिस्थिती आता सगळीकडे सिमेंट रोड झालेले आहेत आणि उन्हामुळे ते सगळे रोड गरम होतात आणि नंतर रात्री पण परत हीट रिफ्लेक्ट होऊन रात्री पण गरम करतात. म्हणजे ना दिवसानच रात्री पूर्ण शहर गरमच असतं. त्यासाठी आपल्याला डिवायडरवर मोठी झाडं लावणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मी आत्ताच बोललो की पोल्युशन भयंकर वाढलेले आहे आणि त्या रोडवर आपण जंगलामध्ये झाडं लावली तर त्याचं काम होईल, ऑक्सिजन मिळेल. पण आज जो माणूस रोडवर चालतोय तो पोल्युशन एवढ्या विषेल्या गॅसमधनं चालतोय, त्याला तिथं रिलीफ मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना निवेदनही दिलं की आपण मीडियम याची टॅप रूटची झाडे, नीम, करंज ही झाडे डिवायडरवर लावून आपण सावली निर्माण करून रोड गरम होणार नाहीत आणि शहराचं टेम्परेचर कमी राहील, ह्या पद्धतीने आपण काम करू शकतो. पण महानगरपालिकेकडनं तो सपोर्ट मिळालाच नाही, त्यांनी परमिशन तर दिलीच नाहीत. पण मध्ये एकदा त्यांनी शोचे झाडं लावण्यासाठी आम्ही लावलेली 2000 झाडे तोडून टाकली. सिडको रोडवरची आणि तिकडची सगळे इव्हन 15-15 फुटाची झाडे पण तोडलीत आम्ही. हे सर्व झाल्यानंतर आम्ही एवढ्या तळमळीने आम्ही एवढ्या वर्षापासून काम करतोय आणि यांनी एका महिन्याभरातच सगळी झाडे ती तोडली. तर मग आम्ही कोर्टात जाऊन त्याच्यामध्ये स्टे आणला की ही झाडे तोडू नयेत म्हणून. आणि मग कोर्टाने स्टे आणल्यानंतर ही झाडं तोडण्याची थांबली. महानगरपालिका पाणी देण्यासाठी मदत करते, पण जे आज आपण जे म्हणतो की प्रशासन आणि लोकसहभाग सगळ्यांनी एकत्र येऊन ही मोहीम पुढे चालवायला पाहिजे, तो तेवढा त्याच्यामध्ये हे होत नाही. त्याच्या विरुद्ध आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं फार चांगला सपोर्ट मिळाला. फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला वेळोवेळी जे झाडं लागतील ती फार त्यांनी मदत केली. तसेच आपले जे शहराचे आमदार आहेत, सावे साहेब म्हणा किंवा जयस्वाल साहेब आणि खासदार साहेब जे भुमरे साहेब, यांनी पण झाडं मिळवण्यासाठी आम्हाला भरपूर मदत केली. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी मदत केली. पण जी खरी बॉडी काम करायला पाहिजे शहरामध्ये,
महानगरपालिका, ते त्यांच्या लेवलला त्यांचं काम करतात, पण ते फक्त शोच्या व्यतिरिक्त दुसरा विचारच करायला तयार नाही. बरोबर. बायोडायव्हर्सिटी आणि शहराचं तापमान कमी राखण्यासाठी जे गोष्टी करायला पाहिजे ते प्रश्न पण विचारले त्यांना, की हे तापमान कमी करण्यासाठी तुम्ही काय ऍक्शन घेतात, त्याला उत्तर देत नाही. मग आपण सांगितलं आम्ही झाडं लावतोय, त्यालाही परमिशन देत नाही. आणि मग सर, तुमच्या संस्थेने राबवलेला एखादा असा प्रकल्प आहे की त्याचा अनुभव तुम्हाला खूप छान वाटला, म्हणजे तुम्हाला सुद्धा शहरामध्ये त्याचा सकारात्मक परिणाम बघायला मिळाला, असा एखादा अनुभव आहे का? अनुभव फार आहेत. आम्ही शहरामध्ये 9 डेन्स फॉरेस्ट लावलेले आहेत. अच्छा. स्टेडियमवर गेले तर लोकांना तो डेन्स फॉरेस्ट बघितलं की आनंद होतो. कोणी आणि ते एक ऑक्सिजन हब तयार झालाय. श्रेयश कॉलेजमध्ये लावलेलं आहे एक डेन्स फॉरेस्ट. आम्ही अशी 9 युनिव्हर्सिटीमध्ये लावलेले आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज शहरातला 80 ते 90 किलोमीटरचा जो डिव्हायडर आहे तो आम्ही पूर्णपणे हिरवागार केलेला आहे. अच्छा. पुंडलिक नगर झालं, MGMचा रोड झाला, आपला वेदांत नगरचा रोड झाला. इथले झाडं तर 20-20, 25-25 फुटाच्या हाईटचे झालेले आहेत. त्या रोडवरनं ज्यावेळेस दुपारी जरी लोक ज्यावेळेस पायी जातात किंवा टू व्हीलरवर जातात त्यांना फार रिलीफ मिळतो. आणि त्या रोडवर आम्ही ज्यावेळेस जातो तर तो जो समाधान मिळतं त्याची काही बरोबरीच करता येत बरोबर. नाही. आणि सर, जसं आपण म्हणतो की पर्यावरण संवर्धन हे एका संस्थेचं काम नाही किंवा एखाद्या व्यक्तीचं काम नाही, यामध्ये सगळ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. तर मग आपल्या संभाजीनगरमधल्या नागरिकांचा, विशेष करून तरुण मुलांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतो? आता ह्यासाठी आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊनही वेगवेगळे प्रयोग केलेत. आणि तरुण मुलांचा काही मुलं जॉईन झालेले आहे याच्यामध्ये. तरुण मुलंही ज्या प्रमाणात आपल्याला पाहिजे, म्हणजे आपली जी रिक्वायरमेंट आहे त्याच्या 5% सुद्धा प्रतिसाद नाही. अच्छा. पण आमचे इंडस्ट्रीवाले आणि यांचा आम्हाला आर्थिक सहभाग चांगला मिळालेला आहे. आम्ही आता एक ह्या कामासाठी एक लोडिंग व्हेकल विकत घेतलेलं आहे आणि 2-3 लेबर आणि काही व्हॉलंटियर म्हणून सगळं कंटिन्यू काम करतो. तर आम्हाला जवळपास 30 ते 40 हजार रुपये महिन्याचा खर्च असतो. अच्छा. तर हा खर्च काढण्यासाठी आम्ही झाडांची बिशी म्हणून एक योजना चालू केली होती की महिन्याला 500 रुपये तुम्ही द्यायचे, तो आपण झाडं लावून तुम्हाला त्या बदल्यात ऑक्सिजन मिळेल. अच्छा. म्हणजे रिटर्नमध्ये बिशीच्या. तर त्यामध्ये बऱ्याच इंडस्ट्रीवाल्यांनी आणि लोकलच्या नागरिकांनी आम्हाला आर्थिक सहभाग केला. त्याच्यामध्ये लक्ष्मी अग्नीचे अभय राज कपूर साहेब म्हणून आहेत. अच्छा. त्यांनी त्यांच्या CSR फंडातनंही आम्हाला पैसे देऊन हा वाळूज रोडवरचं जे डिवायडर आहे तिथं प्लांटेशनसाठी भरपूर मदत केली. असे लोकांचा सहभाग आहे, पण ज्या प्रमाणात प्रत्यक्ष त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे, रिक्वायरमेंट वर्सेस पार्टिसिपेशन मॅच होत नाही. अच्छा. आणि सर, आजकाल आपण बघतो की आपल्या सगळ्यांचंच आयुष्य हे धावपळीचं झालंय. तर अशा वेळी दैनंदिन आयुष्यामध्ये पर्यावरण रक्षणासाठी आपण कोणते कोणते छोटी पावलं उचलायला पाहिजेत? पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येक जण आपापल्या लेवलला फार चांगलं, म्हणजे घरच्या घरी राहून सुद्धा फार सपोर्ट करू शकतो त्याच्यामध्ये. तर माझं सर्व नागरिकांना आणि सर्वांना निवेदन आहे की त्यांनी आपलं जसं घरचं आपण टेरेस गार्डन म्हणा किंवा किचन गार्डन, एक छोटं गार्डन आपण आपल्या टेरेसवर किंवा घरी सुद्धा तयार करू शकतो. बरोबर. घरी जे आंबे जांभूळ वगैरे खातात त्याच्या सीड्स त्यांनी जर जमा करून व्यवस्थित वाळवून ठेवल्या आणि आमच्यासारख्या शहरात 5-7 ऑर्गनायझेशन आहेत, कोणालाही त्यांनी त्या सीड्स जमा करून दिल्या म्हणजे घरी राहून ते सपोर्ट करू शकतात. फक्त घरी जाणं जमा करायच्या, कॉल करून सीड्स द्यायच्या आहेत फक्त. किंवा ते छोटी होम नर्सरी सुद्धा क्रिएट करू शकतात. दुधाच्या पिशव्या वगैरे येतात घरी, त्याच्यामध्ये थोडी माती टाकून ते बिया टाकून 5-25 झाडं आपापल्या घरी तयार करू शकतात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ते आता आम्ही ज्यावेळेस प्रोजेक्ट घेतो तर आम्हाला बॅकमध्ये बऱ्याच गोष्टी कॉल करायच्या असतात लोकांना, ऑफिसचा फॉलोअप करायचा असतो. तर ह्या गोष्टींना सुद्धा नागरिक घरच्या घरी राहून सपोर्ट करू शकतात त्याच्यामध्ये. अगदी बरोबर सर. आणि वी फॉर एन्व्हायरमेंट संस्थेचे आगामी काळात छत्रपती संभाजीनगरसाठी काही नवीन संकल्प आहेत का किंवा काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत का? आता आम्ही ह्या वर्षीच म्हणजे गेल्या वर्षीपासूनच आम्ही सीड्स एक्झिबिशन चालू केलेलं आहे. आम्ही वेगवेगळ्या शाळेमध्ये, आता गेल्या वर्षी आम्ही 50 शाळेमध्ये सीड्स एक्झिबिशन कंडक्ट केलं आहे.
त्याच्यामध्ये जवळपास 300 ते 400 व्हरायटीच्या सीड्स आम्ही जमा करून ते शाळेमध्ये एक्झिबिशन लावतो आणि मुलांना ते पूर्ण एक्झिबिशन दाखवतो आणि त्यांना मग त्याच्या स्पर्धा पण घेतल्या जातात. तर त्यांनी कुठल्या बिया बघितल्या, त्यांना काय लक्षात आलं आणि त्या स्पर्धात्मक याच्यामधनं त्यांची निसर्गाशी जवळीक वाढावी हा उद्देश आहे. ह्या वर्षी आम्ही टार्गेट घेतलेलं 100 शाळेमध्ये ते एक्झिबिशन करायचं. अच्छा. ह्या एक्झिबिशनमध्ये आमच्या ज्या संस्थेचे अध्यक्ष मेघना बडजाते आहेत आणि मी उपाध्यक्ष आहे. तर मेघना बडजाते, गणेश कुलकर्णी, संजय आंबेकर ह्या उपक्रमामध्ये हरिरेने काम करत आहेत सीड्स एक्झिबिशनमध्ये आणि टेरेस गार्डनिंगमध्ये. टेरेस गार्डनिंगचा आम्ही एक सेपरेट ग्रुप तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये पण एक 50-100 आपल्या ज्यांनी आपल्या टेरेसवर गार्डन उभे केलेले असे लोक जॉईन झालेले आहेत. ते एक दुसऱ्यांच्या घरी जाऊन ते टेरेस गार्डन कसं डेव्हलप केलंय, कोणती व्हरायटी आहे, देवाणघेवाण करतात वृक्षांची. त्या लेवलवर सुद्धा पर्यावरणाचं काम चालू आहे आमच्या वर्षामध्ये. अरे वा, किती छान. आणि सर, तुमची ही जी संस्था आहे वी फॉर एन्व्हायरमेंट, मग या संस्थेमध्ये किती लोक आतापर्यंत जोडली गेली आहेत? आतापर्यंत या संस्थेमध्ये कधी 150 ते 200 लोक जोडली गेली. पण प्रामुख्याने जे रेग्युलर काम करतात त्यामध्ये संजय आंबेकर, नितीन गणोरे, पवन दरक, त्याच्यानंतर मिसेस गणोरे, भूपेश शर्मा, विजय शर्मा, ज्ञानेश्वर वाघ, सेफ्टीचे यादव साहेब, सचिन क्षीरसागर, गणेश बोचरे, शिवम जयस्वाल, योगेश, अशी बरीच लोक आहे की जी रेग्युलर येऊन मिशनमध्ये काम करतात. अच्छा. यांचे फार फार धन्यवाद. सर, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे बरीच माहिती मिळते. तर आता जाता जाता तुम्ही आपल्या ज्या सगळ्या श्रोत्यांना आजच्या या पर्यावरण दिनानिमित्त काय संदेश द्याल किंवा काय आव्हान कराल? पर्यावरण हा तर एक प्रतिकात्मक एक दिवस आहे. पण पर्यावरण जर आपल्याला खरंच समतोल राखायचा असेल तर प्रत्येकाचा सहभाग फार महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये पर्यावरण हा असा प्रकार आहे का त्याला 1, 2 किंवा 5-25 लोक मिळून ते कधीच समतोल राखू शकत नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी आपापल्या लेवलला पार पाडलीच पाहिजे. असं घरचा कचरा आपण जर व्यवस्थित वेगळा करून दिला आणि तो जमा केला तर पर्यावरणाचा बराचसा आपल्या शहराचा लोड कमी होऊन जाईल. तसंच छोट्या छोट्या गोष्टी जे मी आता सांगितलेल्या आहेत, त्या सीड्स कलेक्शन म्हणा किंवा टेरेस गार्डन ह्यासारख्या गोष्टी जर प्रत्येक नागरिकांनी केल्या. आम्ही रोज सकाळी 6 ते 9 ही ऍक्टिव्हिटी करतो. आमच्या गाडीमध्ये सर्व झाडं असतात, साहित्य असतात. फक्त तुम्ही यायचं, तुम्हाला वाटलं 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास आमच्या बरोबर तिथं काम करायचं आणि जायचं. तुम्हाला ना काही साहित्य आणायचं आहे ना काही आणायचं आहे. फक्त तुमचा सहभाग फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही जॉईन होऊ शकतात किंवा नागरिक आम्हाला फिजिकली येऊ शकत नसतील तर झाडांची बिशी जी आमचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये 500 रुपये महिना जर त्यांनी दिला तर आमची स्पीड अजून कामाची वाढेल त्याच्यामध्ये. बरोबर आहे. सर, आज तुमच्याशी जो संवाद आपण साधला त्यानंतर नक्कीच आपल्या सगळ्या श्रोत्यांना कळालं असेल की पर्यावरण जपणं किती गरजेचं आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला एवढी छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. देवगिरी रेडिओचं फार फार धन्यवाद. कारण पर्यावरण ह्या विषयावर जनजागृती जी करायला पाहिजे एवढी मोठी रिक्वायरमेंट आहे. देवगिरी रेडिओ ही जी जनजागृती करते त्याबद्दल त्यांचे फार फार धन्यवाद. धन्यवाद सर.